श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथ अध्याय 19. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. जेथे सुखाची विश्रांती तेथे संतजनाची वस्ती. अहोरात्र नांदती परब्रह्म सावळे. संतजनांच्या मिळी उभा असे वनमाळी. रात्रंदिवस तरमळी संत जनात जावया. जेथे संत बैसती तेथेच त्याची वस्ती. जेथे संत राहती तेथे देव उभा असे. भक्त तेथे देव सदा असे त्याचा ठाव. त्याचे मागे पुढे वैकुंठ राव असे ऐसे जाणावे. भक्ता कारणे श्रीहरी तिष्ठू लागे बरोबरी. त्यावरचे अरिष्ठ निवारी आपुल्या लज्जे कारणे. मागे 18वे अध्यायी जीवेश्वरासी मारिले पाही. सुकर्मा काय ते समयी करिता झाला ते धवा. आपले जानवे आपले हाताने तोडून टाकिले तयाने. नेसलेले वस्त्र फेडून चालिला नग्न ब्रह्मदेवाकडे. वेद घेऊन काखेत धावतची वाट चालत. अंगासी ओरखडे ओढिले सत्य तया सुकर्म्याने की. ऐसा पळत पळत ब्रह्मदेवाच्या द्वारात उभा राहिला शंख करीत. मज मारिले म्हणूनी मी ब्राह्मण असून मज मारिले साळियाने जाण. आता मी आपुला प्राण ठेवित नाही ब्रह्मदेवा. तुम्ही वेद दिधले शिकावयासी म्हणून मार बैसला मजसी. विनापराधा निश्चयसी त्या जिव्हेश्वराने मारिले. ब्रह्मदेव उठून करीत बैसला समाधान. सुकर्मा चिंता करू नको जाण. सूड घेईन तयाचा तू मन करी सावधान. उसने तुझ्या समक्ष जाण घेईन रे बालका पूर्ण. चिंता मानसी करू नको ऐसे समाधान करिता. ब्रह्मदेवाजवळ झाला बोलता. रोज सांगे रडून वार्ता ब्रह्मदेवाजवळी की. इकडे कैलासी काय झाले ते पाहिजे ऐकले. शंकर प्रातःकाळी उठले रामनाम उच्चारित. तव पार्वती उठली घाबरून शंकराचे गळा पडून. गोष्ट सांगे तया लागून ऐका देवा माझी की. रात्री मज स्वप्न पडले मोठे खासाड खोदिले. जणू मज त्यात लोटिले वरुण दाविती भेडसावनी. मज निगता येईना बाहेरी मग मी लोकास हाका मारी. परी मज कोणी न देती उत्तर झडकरी. मग मी भिवू लागले. ऐसा झाला दृष्टांत याचा उकला सांगा त्वरित. मज चैन न वाटे मनात दयाळू वा शंकरा. तव बोलती चंद्रमौळी ऐक पार्वती वेल्हाळी. कोणी भक्त भूमंडळी अडचणीत पडला असे म्हणून या तुझसी दृष्टांत झाला मानसी. याचा शोध आपणासी लागेल जाण निर्धारे. ऐसे प्रत्युत्तर सांभाने दिदले साचार. तितक्यात विमान रक्षण करणार आले धावत कैलासी. नमस्कार करुण शंकरासी बोलते झाले तयासी. म्हणती जीवेश्वर स्वकुळाशी ब्राह्मणाने ताडिले. निचेष्टित पडला जाण किंवा प्राण गेला निघून. हे काही आम्हास ज्ञान समजेना शंकरा. त्याची अवस्था पाहून आम्ही आलोत धावून. तुम्हा सांगावया कारण निरोप घेऊन ते धवा. ऐसे उत्तर ऐकुनी घाबरे झाले शूळपाणी. पार्वतीने वाक्य ऐकता करणी अंग टाकिले धरणीवरी. हंबरडा फोडून पार्वती रडे मोठ्याने कंठ काढून. माझे लेकरू एकटे जाण कैसे पाठविले दुरी हो. त्या चांडाळे मारिता काकुळीती आला असेल तत्वता. कधी पाहिली नाही उनी वार्ता माझे जिव्हेश्वराने की. अंकिनी दशांकिनींनी वार्ता ऐकता त्यांनी. एकच कोल्हाळ तिघी जणींनी मांडिला तेव्हा सारिखा. एकमेकींच्या गळी मिठी मारून रडती आक्रोश करून. म्हणती देवा तू असून हे विघ्न आमच्यावरी. द्वारात होता नंदिकेश्वर आकांत पडला कानावर. म्हणे एवढा आक्रोश फार काय मांडिला यांनी हा. घाबरून उठला ते वेळी आला शंकरा जवळी. पुसू लागला चंद्रमौळी माता का हो रडतसे. शंकर देती उत्तर जलद होय तयार. मृत्यूलोकी साचार जाणे असे निर्धारी. आपले जीवेश्वरासी मारिले की निश्चयेसी. म्हणून त्वरा करी वेगेसी जाऊ तेथवरी एधवा. अपराधाविन मारिले की तया लागून. आता बोलण्याने उशीर जाणं फार होतो नंदिकेश्वर. काही वस्त्र न घेता शूळपाणी नंदीवर स्वार होनी. येते झाली ब्राह्मण सदनी शूळपाणी ते धवा. माझे जिव्हेश्वरासी कधी देखे नसावकाश. शंकर होतसे कासावीस दृष्टीभरी पहावया. तव नंदिकेश्वर शंकरासी देतसे उत्तर. म्हणे दरवाजा समोर पडला असे जिव्हेश्वर. घाबराहून शूळपाणी उडी टाकली नंदी हुनी. जवळ जाऊन ते क्षणी मुख कुरवाळी तयाचे.
म्हणे कोणी तुझसी, ताडिले सांग मजसी, साळी बोळे शंकरासी, ऐक एक गुरुराया. आधी मज जळ पाजून, शांत करा आपले हाते करुण, माझा झाला व्याकुळ प्राण, कंठ शोषला आक्रंदता. त्रिशूळ होता शंकर करी, तो मारिला भूमीवरी, जळ काढिले निर्धारी, पृथ्वीतून जाणीजे. सचल पाणी निर्मळ, शंकर करी ओंजळ, ओंजळीत घेऊनी जळ, पाजिता झाला तयासी. जलपान करुण समाधान झाले मन, सर्व अंगावरी हात फिरवून सावध झाला तात्काळ. मस्तक ठेविले चरणावरी, म्हणे देवा मुरारी, मज मारिल्याचा खेद नाही अंतरी, परी तुम्हासी बोलला कठोर. त्याच दुःखाने माझे शरीर चूर झाले असे फार, बोलिल्याच्या जखमा शरीरावर उभ्या असती जाणीजे. देवा तुझ बोलता, मी काय प्राण ठेवावा आता, अशा निष्ठुर वार्ता त्याचे मुखीच्या ऐकिल्या. आता माझे कुटुंब रक्षण करावे जी आपण, मी अग्निकाष्ठ घेऊन भस्म होतो आताची. तया ब्राह्मणाने लागून माझे गुरुराया तुम्हास शब्द कठीण, न बोलावे म्हणून हेच माझे मनिकी. ऐसे उत्तर बोलता नेत्रीजळ आले तत्वता, चरणी ठेविला माथा न उचली काही केल्या. शंकरे उठवून तयासी, अलिंगन दिदले त्यासी, म्हणे बाळा चिंता मानसी, करू नको काहीही. तव तात्काळ उठून घरामध्ये पाहती जाऊन, तव तो ब्राह्मण न दिसेची निर्धारे. रागे बोलती शंकर, ब्राह्मण स्त्रियसी साचार, कोठे गेला तुझा भ्रतार, दाव आम्हासी आताची. तेव्हा ती घाबरून जाण, काय बोलती झाली वचन, ब्रह्मदेवाकडे वेद घेऊन गेला असे जाणपा. नंदीवर स्वार होऊन पाहिले ब्रह्मदेवाचे स्थान, हाती त्रिशूळ लखलखीत जाण, तमोगुण रूप पाहिला. ब्रह्मदेवे पाहता शंकर, घाबरा झाला विष्णुपुत्र, अपराध नसता तिळभर, क्रोधायमान काय झाले. दोन्ही कर जोडुनी सामोरा ब्रह्मदेव येऊनी, लोटांगण शंकर चरणी घालिता झाला ते धवा. म्हणे हो कर्पूर गौरा, अपराध नसता दिगंबरा, का कोप धरिला सारा मज लेकरावरी की. ब्रह्मदेवे आसनी जाण, बैसविले शंकर निधान, पूजा केली एकविधा पूर्ण तया पशुपतीची. शांत झाला क्षणभरी, सुकर्मा म्हणे ब्रह्मदेवा अवधारी, यावेळे प्राण माझा सत्वरी जाईला आता वाटते. त्या साळियाचे कैवारे शंकर आले निर्धारे, हे मज भासले खरे ऐसे वाटे ब्रह्मदेवा. आता वाचवा माझा प्राण, हेची मागतो तुम्हा लागून, म्हणून दृढ धरिले चरण ब्रह्मदेवाचे ब्राह्मणाने. तव शंकर बोले ब्रह्मदेवा, तो ब्राह्मण मजसी दाखवा, त्याचा शिरच्छेद करीतो बरवा दृष्टी पडताची. तव ब्रह्मदेव म्हणे शंकरा, शरण आल्यास तारा, असा शास्त्राचा आधार खरा असे बोलती संतजन. जो आपणाशी शरण आला तयासी तारी दयाळा, त्याने काय अपराध केला हे मजला ठावे नसे. तव शंकर देती उत्तर, रागे भरुणी सत्वर, वेद आनंद दिधल्याचा उपकार चांगलाच झाला आम्हावरी. कन्यादानाचे वेळेसी आंदन दिदले तयासी, त्याचा उपकार जीवेश्वरासी फारच केला निर्धारे. तो ब्राह्मण नव्हे केवळ काळ, मारिला होता स्वकुळ, तया ब्राह्मणाशी तात्काळ आणि समोर आताची. आसनावरून उठून त्रिशूळ करी घेऊन, उघडू पाहे त्रिनयन कर्पूर गौरा तेवेळी. ब्रह्मदेवे अभिमान धरिला ब्राह्मणाचा जाण, मरे शंकरा कृपादान देई मज निर्धारे. शंकर म्हणती ब्रह्मदेवा, ब्राह्मणाचा धरिला हेवा, तुझे वेदाचा काय हेवा, ऐक बोलतो निर्धारे. वा वेद केले निर्माण, अभिमानी चढला जाण, दुसऱ्याचा घेऊ इच्छितो प्राण, दया नाही तुझसी. ब्रह्मदेवे ऐकिले साचार, उभा केला शंकरा समोर, तया सुकर्मा ब्राह्मणासी साचार, घ्यावा तुमचा चोर. सुकर्मास शंकराने पाहून बोलता झाला वचन, म्हणे चांडाळा जाण, माझे जीवेश्वरास मारिले की. ब्राह्मण वंशात येऊन दया नाही तुझ कारण, ऐसा तू चांडाळ जाण, ऐक शापाचे वचन. न पहावे याचे वदन, असे वाक्य वदून शंकर आले कैलासी, जिव्हेश्वरासी घेऊनी. पार्वतीने पाहता जाण, फार दाटली प्रेमे करुण, म्हणे बाळा तुझ वाचून कैलास सुने वाटते. जिव्हेश्वर बोले पार्वती लागून, माते पुढे कैसे करावे जाण, लग्नविधी नेम कोण सांगेल मजसी. तव शंकर म्हणे पार्वतीसी, ब्राह्मण म्हणावे कोणासी, तयाची रीती सांगतो तुझसी, ऐक चित्त देऊनी तू. जो जाणे ब्रह्मखुण तयासी म्हणावे ब्राह्मण, हीच रीती पूर्ण ब्रह्म जाणे तयासी. ज्याने ब्रह्म जाणावे
त्यासीच ब्राह्मण म्हणावे, नाही तरी शूद्र ओळखावे तया पुरुषासी. ब्राह्मण जन्मी येऊन ब्रह्म नाही ओळखिले जाण, तो ब्राह्मण नव्हे क्षुद्र जाण. हीच खून ओळखावी ब्रह्म जयाची खून. स्नान संध्या देवतार्चन सदा सर्वदा पूजेत मन, तोच ब्राह्मण ओळखावा. कोणी असो कोणे जातीचा, देवावरी प्रेम राखे साचा. देवा वाचून वाचा न खर्ची कोणीकडे, सदा निमग्न ब्रह्मरूपात. कोणाची न ऐके निंदा मात, लक्ष लाविले हरिभजनात, तोची ब्राह्मण ओळखावा. परद्रव्य पाहता डोळे लावी तत्वता, कोणाची निंदा ऐकता कान झाकी तात्काळ. परस्त्री देखून लेखी माते समान, जैसा पोटी जन्म घेतला जाण, खचित लेकरू मी असे. कोणाचा न करी घात, निंदा माहित नाही जन्मात. सर्व प्राणी ब्रह्मच दिसत, तोच ब्राह्मण जाणावा. तैशा पुरुषाचे होता दर्शन, तात्काल पातक जाण. दिगंतरी जाय जळून दर्शनेची ते धवा. कोणी गुणावर्णन करा अथवा त्याची निंदा करा, हा मानसी विचार येत नाही जयाच्या. तोची ब्राह्मण ओळखावा, देवतेथेची जाणावा. त्याचे कारणे तळमळ जीवा देवाच्याही लागत असे. देव धावे त्याचे कामा कारण, न पाहे मागे चाले पुढे धावून. घात अघात निवारी जाण, तया पुरुषाचे पुरुषोत्तम. ऐक पार्वती जाण, तयासीच म्हणावे ब्राह्मण. तयाचे चरणरज लागता जाण, उद्धार होतो माझा की. ऐशा ब्राह्मणाचे चरण आदी वंदावे जाण. पार्वती मी त्या ब्राह्मणा कारण, देह झिजवीन रात्रंदिन. सिंहावलोकने करुण मागील ऐकानुसंधान, एकाग्र करुण मन ऐकरे जीवेश्वरा. जो कोणी आपले वंशात ब्रह्म जाणत विख्यात, तयाचे हस्ते लग्न विधिवत चालवित जावे निर्धारे. ऐसे 18 जातीत ब्राह्मण स्थापिले निश्चित, तयाचा खेद मनात आणू नको रे स्वकुळा. आपुले पासन उद्धार होत असावा साचार, तू इच्छा करू नको दुसऱ्यावर हेची सांगणे माझे की. आपापल्या जातीत ब्राह्मण करावा निश्चित, दुसऱ्याचा पाहू नये अर्थ सांगतो खचित बालका. गुरु करणे तरी जाण, करावा ज्ञान संपन्न, तोही जात गंगापूर्ण करावा रे बालका. आता हे सांगितले तुझसी, दृढ धर रे मानसी. चुको नको नेमासी जिव्हेश्वरा तू कधीही. ती हे चुकन विसरलासी जाण, अनर्थ होईल पूर्ण सत्यवचन माझे हे. ऐसे ज्ञान जिव्हेश्वरासी उपदेश केला तयासी. स्वकुळा हर्षला मानसी चरणधरी शिवाचे. वारंवार शंकरा तुम्ही जागविता मज पामरा. काय आठवू उपकार दीनोद्धारा कृपा सिंधू. मज अज्ञानातून काढिले देवा कृपा करुण. जिव्हेश्वराने उठून लोटांगण घातले. ऋषी सहित पडली चिंता, कैसी करावी गती आता. कोणी मुख पाहिना तत्वता ब्राह्मणाचे ते वेळी. 33 कोटी देवा सहित ब्रह्मदेव झालासे निवांत. कैलासी येऊन त्वरित दंडवत घातले. आम्ही अपराधी शंकरा आम्हावरी कृपा करा. काही उशाप उच्चारा आपले मुखे करुणी. उशाप दिधल्या वाचून न होऊ कधी पावन. आता कृपा करुण दान द्यावे आम्हा एवढे. ऐसा प्रार्थना करिता अंतर द्रवले तत्वता. झाला उशाप वदता उमापती शंकर. प्रातःकाळी उठन स्नान करावे जाण, आणि संध्या करिता जाण सचैल हो ब्राह्मण की. स्नान संध्या करिता मग चिंता नाही मुख पाहता. ऐसा उशाप तत्वता दिदला जाण निर्धारे. सर्वजणे उशाप ऐकून आनंद मानिला प्रेमे करुण. स्वकुळाने नमस्कार करुण गेले आपले स्थळासी. आनंद मानून चित्ती नाव शंकराचे उच्चारिती. धन्य भोळा शंकर पशुपती दया केली आम्हावरी. असो कोणे एके दिवशी कथा वर्तली कैसी. एकाग्र चित्ते परियेसी श्रवण करा श्रोते हो. पातळीचा दैत्य जाण नाम त्याचे सुभानू. त्याने शंकर सेवा करून प्रसन्न केला शूळपाणी. 17 सहस्र वर्षे पर्यंत तप केले अद्भुत. वायू आहार करून सत्य प्रसन्न केला उमापती. शंकरे प्रसन्न होऊन पाताळीचे राज्य जाण. सुभानू दैत्यासी देऊन तयासी संतोषविले. तयाचा नेम होता जाण, प्रदोषकाळी शिवपूजन. करीत असे सोमवार नेमे करून न टळू दे नेमासी. तेव्हा प्रदोष सोमवार तव एकेच दिवशी साचार. तयासी सोम प्रदोष भक्त चतुर म्हणताती प्रीतीने. फळ पुष्प चंदन कर्पूर परिमळ घेऊन
बिल्व अक्षदा संपूर्ण घेऊन आला कैलासी. तव पूजा करते वेळी दृष्टी पडली उमाबाळी. भव्य वस्त्र झळाळी देखून दीपती नयन तयाचे. म्हणे शंकरा त्रिपुरारी माझी विनंती अवधारी. ऐसे वस्त्र कोणाचे घरी उत्पन्न होतसे सांगावे. याचा कोण करता जाण त्याचे नाव सांगावे मज कारण. म्हणजे आठवण होईल जन्मवरी. तव शंकर देती उत्तर याचा निर्माण करणार. आहे जाण साचार आमचे घरी एककी. जिव्हेश्वर नावे करुण साळी आहे एक जाण. बहुसुंदर ज्ञान संपन्न जाणता परब्रह्म रूपिकी. ऐसे वर्णन करिता सुभानु दैत्य झाला बोलता. त्यापासून मज आता वस्त्र द्यावे की. तया जिव्हेश्वरासी बोलावून नाना प्रकारची वस्त्र जाण. दिदली सुभानु लागून परम संतोष पावला. सुभानु दैत्य ते वेळी वस्त्रे घेऊन आला पातळी. दिदली आपुले स्त्रिये जवळी प्रेमे करुण ते धवा. सुभानुची स्त्री लिंगिनी वस्त्र पाहून हर्षली म्हणी. शंकराचे कृपे करुणी आम्हा मिळाली वस्त्रे की. धन्य धन्य शंकरा काय आठवावे उपकारा. तू सांभाळीशी खरा मागे पुढे आम्हासी. तुमचे न विसरू उपकार अहोरात्र चिंतन सार. करीत जाऊ वारंवार उमापती दयाळा. तव सुभानुचा बंधू जाण त्याचे नाव चित्तभान. त्याने वस्त्र पाहिले जाण विचार केला मनात. आपण जाऊन कैलासी वस्त्र आणू घरासी. तो न देता आपणासी त्यासी ताडन करू की. चित्तभान चांडाळ दुर्मती कदा नावडे त्यासी. भक्ती अहोरात्र चित्ती काम दुर्मती भरला असे. बंधुसी वैर करुण राहिला असे स्वतः जाण. सदा निर्भत्सी देवा लागून पापमती चांडाळ. गायी आणि ब्राह्मण पाहताच जीवे मारी दुर्जन. स्वतः ग्राम वसवून राहिला असे निर्धारे. दया क्षमा तिळभरी नाही ज्याच्या अंतरी. त्याने विचार केला निर्धारी आपण जाऊ कैलासा. त्या जिव्हेश्वर साळीयासी येथेच धरून आणू त्यासी. मग वस्त्र निश्चयेसी करुण घेऊ त्या हाते. ऐसा करून विचार काय करीतो असुर. ब्राह्मण होऊन साचार आला कैलासा कारणे. त्यावेळी कर्पूर गौर गेला होता बाहेर. पार्वती सहित शंकर गेला असे ते धवा. मागे आला चित्तभान जिव्हेश्वरासी बोले वचन. मोठे नम्रत्वे करुण तया लागी ते वेळी. स्वकुळा आम्हासी वस्त्र द्यावे निसा वयासी. कीर्ती ऐकून तुम्हापासी आलो असे जाणीजे. ऐशा गोष्टी ऐकून वस्त्र ठेविले पुढे जाण. म्हणे जे लागते ते आपण घ्यावे तुम्ही महाराजा. वस्त्र पाहताच ते वेळी अति संतोषला अंतराळी. म्हणे जिवेश्वरा एवेळी घरी चलावे वाटते. तुमचे उपकारास अंत नाही निशेष. माझे वचनी विश्वास असू द्यावा तुमचा. तव जिव्हेश्वर बोले ते वेळी कैलास राणा नाही या काळी. करिता आपण एवेळी एकटेची जावे पै. उदयी का आपण येथे यावे मी येईन तुमचे सवे. आता येता बरे नव्हे येथे कोणी नाही की. पुढे कथा वर्तली कैसी ती ऐकावी सावकाशी. अहिर साळी म्हणती जयासी काय निमित्तावरुणी. याचा ऐका विचार मन करावे स्थिर. यथामतीने वर्णनसार करीतो जाण ते दवा. जिवेश्वराचा मुलगा थोर कैलास भुवन नाम साचार. त्याने मृत्यूलोकी घर इंद्रास पुसून पै केले. तो मृत्यूलोकी येण्याचे काय कारण त्याचे ऐका निरूपण. प्रथम मुळारंभापासून ऐका तुम्ही श्रोते हो. माळव देशाचा नृपती त्याचे नाव सुभानु म्हणती. दया क्षमा जाणे चित्ती करी भक्ती शंकराची. अहोरात्रंदिवस विसर नाही शिवपूजनास. ऐसा सात्विक महापुरुष प्रिय मोठा इंद्रासी. नित्य विमानी बसून बेल फुले न्यावी इंद्रा कारण. इंद्राचा पूजेचा दिन टळू दिला नाही की. इंद्राचे मन त्याजवरी अहोरात्र राहे त्या घरी. म्हणे सुभानु उत्तरोत्तरी कल्याण असो जाणीजे. ज्यावेळी लागती फुले सकळ त्यावेळी घेऊन तात्काळ. इंद्राचे मन सफळ करीत असे निर्धारे. ऐसा नित्य नेमी सुभानु जाण. बेल फुले देत असे आणून. तेव्हा काय झाले वर्तमान ते ऐका श्रोते हो. ऐसी फुले द्यावे नित्य वेळी कैलास भुवनाचे मागा जवळी. बसत जावे नित्यकाळी पडला प्रेम दोघांचा. एकूण एकासी दृष्टी न पडता आंधळे व्हावे तत्वता. असा प्रेम उभयता कैलास भुवन सुभानुचा. तव सुभानु नृपती बोले कैलास भुवना प्रती. त्वा यावे आमचे वस्ती आश्रम कराया निर्धारे.
मज तुझ वाचून एक क्षण जाय युगा समान. आता कोणती तरी युक्ती करून तुझ घेऊन जाईन मी. तव कैलास भुवन म्हणे सुभानुसी, माझे दैवत शंकर निश्चयसी. तेने मज दिदिले इंद्रासी, या गोष्टीशी काय करावे. त्याचे वचन मज असे प्रमाण, अमान्य करिता जाण दूषण लागेल मज लागी. कोणीही देववचन आणि पितृवचन, त्यावरी जाना गुरुवचन मोडू नये सर्वथा. कोणीही तिन्ही वचनासी, मोडिता पातक लागे त्यासी. ऐसे जान मानसी सुभानु राजा खरे की. तुझा माझा प्रेम जाण असू द्यावा अंतरातून. येथे तुझा भाव जाण न करावा कालत्रयी. सुभानु जोडू न कर म्हणे तुम्ही उगेच राहावे स्थिर. बोलू नये तिळभर कालत्रयी जाणीजे. एके दिवशी सुभानु जाण आला बेलफुले घेऊन. ऐन पूजेची वेळ गाठून उभा राहिला समोर. इंद्राने पाहिले दृष्टी बरीच पडली गाठी. फुलाकरिता मार्गदृष्टी लक्षित होतो राजसा. ऐन संधीच्या वेळी घेऊन आला फुलास. आता काय द्यावे निशेष तुझ लागी सांगपा. सुभानु समणे इंद्र राणा, जे काही येतसे ध्याना तेच तुझ देईन जाना तुझ प्रति राजसा. मी ठेवीन पायी शिर, हस्त ठेवा शिरावर. मग मी मागेन सत्वर तुम्हा कारणे इंद्रराया. अभय कर ठेविल्या वाचून मी न मागे तुम्हा कारण. हेच माझे प्रतिवचन इंद्र राया समर्था. सुभानु समणे इंद्र राणा, सोडी मनाती न कल्पना. निसंशय जाना माग आता मज लागी. सुभानु म्हणे राजेश्वरा, कैलास भुवन हवाली करा. हेच मागणे दातारा तुम्हापासी दिनाचे. सर्व आहे आम्हापाशी परी एवढीच जिन्नस खासी. नाही मृत्यू लोकासी म्हणून विनंती करीत असे. याचे हातचे वस्त्रे सुंदर आम्ही धारण करू निर्धार. प्रजाजन वारंवार कीर्ती तुमची वाखाणीती. उत्तर ऐकता इंद्र राणा मनात खोचला जाना. म्हणे सुभानु या वचना मोठे कठीण वाटते. सुभानु हा मोठा प्रयत्न करून आणिला की कैलास भुवनाहून. तू मागतो समज कारण मोठे कठीण वाटते. परंतु माझे मुखातून साच गेले की वचन. येथे गुंतलो खरे जाण काही प्रयत्न चालेना. पुढे कथा गोड गहन श्रवण करा श्रोते जन. अहिरसाळी म्हणविती जाण तेची ऐकावे एकाग्र. इति श्री जिव्हेश्वर साळी महात्म्य पुराण. श्रवण करिता दोष जाण जळती मुळापासून. 19 गोडः. श्री शंकरार्पणमस्तु. इति श्री भगवान जिव्हेश्वर विजय ग्रंथस्य 19 समाप्त.